हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं मनापासून स्वागत। तर जे विद्यार्थी पुढील सेट परीक्षा 2024 करता प्रिपरेशन करत आहे त्यांच्याकरता आजचा व्हिडिओ अत्यंत उपयोगी राहणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फक्त 60 दिवसात तुम्ही परीक्षेत यश कसे मिळवायचे याकरता तुम्हाला 100% शुअर शॉट स्ट्रॅटेजी मी तुम्हाला देणार आहे। सो बेसिकली तुम्हाला माहीतच असेल की 7 एप्रिलला जे आहे 7 एप्रिल 2024ला जे आहे आपली एग्जाम होणार आहे आणि या एग्जामला आज 2 फेब्रुवारी आहे। तर आजपासून जर तुम्ही पाहता तर फक्त 60 डेज अप्रॉक्सिमेटली याला राहिलेले आहे। तर या एग्जामला क्रॅक कसं करायचं, आता बरेचसे विद्यार्थी असतील ज्यांनी आता रिसेंटली फॉर्म फिल केला असेल आणि आता रिसेंटली आपल्या एग्जामला जे आहे प्रिपरेशन स्टार्ट केली असेल तर त्यांच्याकरताही, आणि जे विद्यार्थी आधीपासून स्टार्ट करत आहे ज्यांची प्रिपरेशन ऑलरेडी ऑनगोईंग फेजमध्ये आहे त्यांनाही दोघांनाही या व्हिडिओनी भरपूर लाभ होणार आहे। तर मी दोघांच्या हिशोबाने तुम्हाला सांगणार आहे। सो बेसिकली जर तुम्ही पाहता तर या आपल्या 60 डेजला तुम्ही एक काम करा, 50 आणि 10 तुम्हाला 2 ऑप्शन देतो, 50 आणि 10 आणि दुसरं आहे 45 आणि 15। या 2 ऑप्शनपैकी जो कोणता तुम्हाला विकल्प वाटेल तो तुम्ही उपयुक्त विकल्प सिलेक्ट करून घ्या। माझ्या मते जे आहे 45 आणि 15 जे आहे हे बेस्ट राहील, कारण 45 दिवसात आपण काय करावे, आपण आपल्याला सिलेबसला टार्गेट करायचं। ठीक आहे, आपल्याला जे आहे आपल्या सिलेबसची स्टडी करायची आहे, दोन्ही पेपर 1 ही पेपर 2 ही। तर हे खरोखरच शक्य आहे का? पेपर 1च्या बाबतीत हे निश्चितच शक्य आहे। पेपर 2 मध्येही तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगेल त्यानुसार तुम्ही करू शकतात। आणि या 15 डेजमध्ये नवीन काही नाही वाचायचं। याच्यात 15 डेजमध्ये जे काही तुम्ही केलेलं आहे त्याला फक्त त्याचे PYQs लावायचे, MCQ लावायचे, मॉक टेस्ट लावायचे आणि प्लस रिव्हिजन जी आहे करायची। म्हणजे एवढ्या 45 दिवसात जे काही होईल त्यालाच घोळून इथं पिऊन घ्यायचं। ठीक आहे, सो बेसिकली आता आपण की कसं आपल्याला केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो। पेपर 1मध्ये तर 60 दिवसात तुमच्याकडनं कंप्लीट क्रॅश कोर्स आम्ही तुमच्याकरता आणलेला आहे। पेपर 1मध्ये जर आपण हा कोर्स घेता तर तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळतील, कंप्लीट सिलेबसवरती रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील आणि कंप्लीट सिलेबसचे नोट्सही आपल्याला मिळतील इंग्लिश आणि मराठीमध्ये। वीकली टेस्ट आपल्याला उपलब्ध राहतील, फुल सिलेबस टेस्ट ज्याच्यात आपल्याला 50+ टेस्ट उपलब्ध आहे, ज्याच्यात मागेही टेस्ट प्रश्न आलेले आहे। या टेस्टमधून 2000+ MCQ सिरीज आपल्याला मिळतील, PYQs आणि MCQs ही आपल्याला मिळतील आणि कंप्लीट मॅरेथॉन्सही आपल्याला दिल्या जातील। या कोर्सची जी न्यू बॅच आहे, या कोर्सची न्यू बॅच 7 फेब्रुवारीपासून स्टार्ट होत आहे। आपण या कोर्सचा निश्चितच लाभ घ्यावा। फीस इज 3000, पण 30%चा डिस्काउंट करून मात्र 2100 मध्ये आपल्याला पेपर 1 उपलब्ध आहे। जॉईन करायला ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करा किंवा खाली दिलेल्या 2 नंबरवाला डायरेक्ट व्हॉट्सअपनी संपर्क साधून आपण जॉईन होऊ शकता। तर आता हे बघा, आजच्या पेपरला फेस करायला सगळ्यात मोठी विशेषता जी आवश्यकता आहे ती मेजर आवश्यकता काय आहे, माइंडसेट। जर तुम्ही डिसाईड केलेलं आहे की मला सेट 2024ला क्रॅक करायचा आहे तर तुम्ही एक चांगली अपॉर्च्युनिटी घेत आहे आणि या अपॉर्च्युनिटी थोडीशी चॅलेंजिंगही आहे आणि याच्याकरता आता तुम्हाला काय करायचं आहे, डिसिजन घ्यायचं आहे। आपलं माइंडसेट तयार करायचं आहे की मी 60 दिवसात सेटला निश्चितच क्वालिफाय करू शकतो। तर हे डिसिजन घेणे जे आहे हे इथे महत्त्वाचे आहे। ठीक आहे, डिसिजन घेतल्यावर आपल्याला जे आहे तिसरं महत्त्वाचं काम कॉन्फिडन्स ठेवायचं आहे स्वतःवर। पूर्ण प्रिपरेशन आता पुढील 60 दिवसात माझ्याच्यानी होईल की नाही होईल, नाही शब्द जो आहे तो आपल्या डिक्शनरीतनं बाहेर काढून द्या की माझ्याच्यानी होणार नाही, कारण त्याच्यामुळे काय होतं, आपण जितके निगेटिव्ह विचार करतो तेवढे आपले मार्कही कमी होत जातात। आपल्या कॉन्फिडन्स लूज कराल तर तुम्ही जे वाचलं आहे तेही एखाद्या वेळेस विसरू शकतात। तर रिव्हिजन करा रेग्युलर, पण शेवटपर्यंत म्हणजे पूर्ण एक्झामच्या 3 तास। कारण हे बघा, हे आपल्याला जानेवारी महिना होता, जानेवारी महिना तर संपला, तर इथे आपल्याकडे भरपूर वेळ होता पण अजूनही काही गेलं नाही आहे। जानेवारी महिन्यात ज्या त्रुटी झाल्या त्याला आपण इथे करेक्ट करून राहिलो आणि कशा करायचे आहे हेही मी तुम्हाला सांगतो। ठीक आहे, आता मार्च महिन्यात जे आहे, मार्च एक असा महिना राहील की जिथे तुमच्यावर सर्वात जास्ती प्रेशर राहील, तर ही वेळ तुमच्यावर येऊ नका देऊ। त्याच्यासाठी फेब्रुवारी महिना आणि मार्च, अर्धा मार्च जो आहे याचा फुल युटिलायझेशन करून घ्या।
आता याच्या व्यतिरिक्त येतं की कशा कशा कोणकोणत्या गोष्टींचं आपण लक्ष घेतलं पाहिजे. तर सर्वात पहिले पेपर 1बद्दल सांगतो. पेपर 1मध्ये काही युनिट्स असे आहे ज्याच्यातनं तुम्ही इझिली मार्क घेऊ शकतात. ठीक आहे, त्या युनिट्समध्ये सगळ्यात पहिले येतं रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. रीडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये तुम्ही 5पैकी 5 प्रश्नही राईट करून 10 मार्क घेऊ शकतात. इथे डी आयमध्येही आपल्याकडे भरपूर व्हरायटीज आहे, भरपूर प्रॅक्टिस करवल्या जाईल, त्याच्यातही तुम्हाला 10 मार्क तुम्ही सहज घेऊ शकतात. त्याच्या व्यतिरिक्त येतात टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, कम्युनिकेशन, त्याच्यानंतर मग ICT आणि या युनिट्समधूनही चांगले मार्क जे आहे तुम्ही घेऊ शकता. आणि याच्या व्यतिरिक्त एक युनिट अशी येते हायर एज्युकेशन. आता मी तुम्हाला सांगेल की एक गोष्ट सांगतो की नोट्स बनवण्यावर जास्ती वेळ घालू नका. ठीक आहे, जास्ती वेळ जे आहे नोट्स मेकिंगवर मुळीच टाईम वेस्ट करू नका, कारण याने आपल्याला वेळ होऊन जाईल. आता जे लोक जॉब करतात त्यांच्याकडे आधीच वेळाची कमी असते, तर नोट्स फारसे बनवू नका. जे कामाचं आहे तेवढंच फक्त लिहा आणि बाकीचं जे आहे बाकीचं स्टडी तुम्ही PDF करू शकतात, प्रिंटआउटच्या माध्यमातून करू शकतात. ठीक आहे, सो बेसिकली याच्यात जे आहे आपल्याला PDFच्या माध्यमातून नोट्स जे आहे आपण स्टडी करा, लिहिण्यात वगैरे फारसा वेळ घालवू नका. याच्या व्यतिरिक्त जे तुम्ही अभ्यास करता, जे तुम्ही सिलेबसमधनं जितकं शक्य आहे, पेपर 1मध्ये तर तुम्ही 100% कव्हरच करू शकता, पण पेपर 2मध्ये जर तुम्हाला वाटतं आहे की एखादी युनिट मला खूप टफ जाते आहे, तर अशा केसमध्ये त्या युनिटला काय करा, त्या युनिटला तुम्ही स्किप करून टाका, म्हणजे विसरून द्या. बाकीचे जर समजा तुम्ही पेपर 2ला 70 किंवा 80% जरी प्रिपेअर करत आहे, 80% जरी पेपर 2ला प्रिपेअर करत आहे, तर अशा प्रकारे करा की इथून तुमचा एकही मार्क गेला नाही पाहिजे. ठीक आहे, पेपर 1ला तर 100% प्रिपेअर करा, पण पेपर 2मध्ये जर तुम्ही एखादा युनिट तुम्हाला खूप टफ वाटतो किंवा तुम्हाला वाटतं की याच्यातमुळे अगदी वेळ जाईल, तर याला तुम्ही स्किपही करू शकता. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही सिलेबस करता आहे, तर सिलेबस सोबतच आपल्याला काय करायचं आहे, जे तुम्ही वाचता आहे त्याची डेली बेसिसवर काय करायचं आहे, रिव्हिजन करायचे. कारण एक्झाममध्ये आपल्याला रिव्हिजनची भरपूर मदत होते. रिव्हिजन एक तर आजचे आज करा, की जे जेव्हा वाचता तेव्हा त्याच दिवशी करा, सेम डेला करा. आणि वीकली रिव्हिजन जे आहे, वीकली रिव्हिजन चालू द्या. म्हणजे जितके 7 दिवसात जे काही अभ्यास कराल त्याला एक दिवस जे आहे त्या दिवशी भलेही काही नवीन नका वाचू, पण जेवढं वाचलेलं आहे त्याची एकदा पुनरावृत्ती करून घ्या. ठीक आहे, सो बेसिकली आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की रिव्हिजनसोबत PYQs. ठीक आहे, PYQsही तुम्ही लावून घ्या. PYQs पूर्ण सिलेबसवर नंतर लावतो तर हे चुकीचं होऊन जाईल. रिव्हिजन जेव्हा जसे ज्या युनिट्स तुमच्या कंप्लीट होऊन जातील, सपोज टीचिंग ॲप्टिट्यूड कंप्लीट झाला, तर रिसर्च ॲप्टिट्यूड कंप्लीट झाला, तर त्याचे PYQs जे आहे ते तेव्हा झाले. फॉर एक्झाम्पल तुमचा बिझनेस फायनान्स कंप्लीट झाला, तर त्याचे PYQs तेव्हा लावून घ्या. म्हणजे काय, हे काम खतम होऊन जातं. नंतर एक्झामच्या पहिले तर एकदा लावायचंच, म्हणजे या PYQsला आपल्याला 2दा लावायचं आहे. एक कधी युनिट कंप्लीट झाल्यावर, युनिट संपल्यावर, आणि दुसरी गोष्ट काय, जेव्हा आपल्याकडे 15 डेज टाईम राहील, जेव्हा आपल्याकडे 15 डेज राहतील त्यावेळी आपण लावू. तर 2 ते 3 वेळा PYQs लावल्याने आपल्याला काय ट्रेंडही माहीत होऊन जाईल आणि त्याच्यातनं एखादा क्वेश्चन रिपीट झाला तर आपल्याला त्याचाही लाभ मिळेल. तर PYQs नंतर येतो मॉक टेस्ट. हे असे टेस्ट असतात ज्याच्या माध्यमातून आपल्याला एका ठराविक वेळात आपला पेपर कंप्लीट होतो की नाही याची जाणीव होऊन जाते. मॉक टेस्टच्या माध्यमातून नवीन नॉलेजही आपल्याला मिळते, ज्याचा आपल्याला पुढे लाभ होऊ शकतो. आणि हे बघा, मॉक टेस्ट जर तुम्ही लावता तर मॉक टेस्टला ॲज अ सिरियस, म्हणजे खरोखरच आपली एक्झाम आहे त्याच्या प्रकारे लावा, मजाक म्हणून लावू नका. ठीक आहे, कारण आता ही जी वेळ आहे ही एकदम कन्सिस्टंटली अभ्यास करण्याची, म्हणजे जे काही डिस्ट्रॅक्शन वगैरे आहे त्या डिस्ट्रॅक्शन 60 दिवसाची गोष्ट आहे. इकडे तिकडे हिंडणं फिरणं आपल्याला कमी केलं पाहिजे. इंस्टाग्राम, फेसबुक वरती वगैरे आपला वेळ घालवणं जे आहे आपले मार्क घालवण्यासारखं आहे, तर आपण तेही डिस्ट्रॅक्ट मुळीच होऊ नका. आणि निगेटिव्ह ॲटिट्यूड जे आहे ते आपल्या बाजूला करा, कारण थोडंसं जरी निगेटिव्ह असलं तर ते 100% जे आहे आपल्या एफर्ट्सला कमी करून टाकतं. ठीक आहे, तर बेसिकली या गोष्टींचा आपण खास लाभ घ्या. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की मार्च महिन्याच्या जास्तीत जास्त 20th मार्चपर्यंत, ठीक आहे, 20th मार्चपर्यंत आपल्याच्याने जितका अभ्यास होतो तेवढा अभ्यास करा. पेपर 1ला पूर्ण टार्गेट करा. पेपर 2मध्ये थोडं वाईड असतो, मोठा असतो, तर कंप्लीट जितकं होतं तेवढं करा, तेवढं चांगल्याने करा. पण 20th जास्तीत जास्त तरी तुम्हाला
25 मार्च नंतर नवीन गोष्टी वाचणं टाळावं. ठीक आहे. नवीन 25 मार्च जे आहे 25 मार्च नंतर न्यू थिंग्स जे आहे याला अवॉइड करा. कारण काय, नवीन थिंग्स वाचाल तुम्हाला त्या कळल्या नाही तर तुम्हाला ते अवघड जातील. तर म्हणून या गोष्टीचाही भान ठेवा. आता हे बघा, या गोष्टीला इम्पॉर्टंट आहे अजून एक गोष्ट की आपला कॉन्फिडन्स तर आपल्याला ठेवायचा आहे, पण जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट लावता, ठीक आहे, सपोज टेस्ट लावता तर टेस्ट सिरीज आम्ही तुमच्याकडनं लावून घेऊ. तर टेस्ट सिरीज लावल्याने काय होतं, कधी कधी आपला मोटिवेशन प्रश्न आपले चुकतात. सपोज आता मी ही 3 वाजता MCQs करतो, एक्सपेक्टेड MCQs, तर त्याच्यात काय होतं की बऱ्याचदा विद्यार्थी उत्तर नाही देत. अरे मी तर अभ्यास केला होता माझ्या लक्षात. हे तुमचे फायनल परीक्षा नाही आहे. आपल्याला या छोट्या छोट्या लढायांमधनं शिकायचं आहे आणि आपल्याला मेन 7 एप्रिलला जी आपली मोठी लढाई आहे, जे मेन महाराष्ट्र सेट जी महाभारत आहे त्याला आपल्याला जिंकायचं आहे. इथे आपल्याला आपलं नाव जे आहे या 6% आणायचं आहे. आपल्या रिझल्ट येईल तेव्हा आपल्या या आपण क्वालिफाईड, आपल्याला तो नॉट शब्द नको आहे. एक्झाममध्ये नॉट दिसणं, परीक्षेच्या प्रश्नपत्रात नॉटला आपल्याला पाहायचं आहे, पण आपल्या रिझल्टमध्ये आपल्याला नॉट नको आहे. तर याच्याच करता आत्तापासनं एफर्ट लावा, आत्ताचपासनं कॉन्फिडेंट राहा, आत्तापासनं दिवस रात्र एक करून अभ्यास करा. आम्हीही तुमच्याकडनं सर्व अभ्यास करून घ्यायला रेडी आहे. सो नो नीड टू वेस्ट एनी टाईम. आणि ज्यांनी फॉर्म नाही भरले आहे, लेट फीसोबत फॉर्म अजूनही सुरू आहे, तर आता आपण फॉर्म भरू शकतात. तर या जर कोर्स, हे आमचे पेपर 2चे कोर्सेस आहे. पेपर 2मध्ये तुमच्याला कॉमर्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, मराठी, इंग्लिश, पॉलिटिकल सायन्स, कम्प्युटर सायन्स, लाईफ सायन्स, एज्युकेशन आणि केमिस्ट्री या सर्व कोर्सेस जे आहे हे आपल्याकडे उपलब्ध आहे. याची बॅच जी आहे ती 7 फेब्रुवारीला स्टार्ट होते आहे. हे जर कोर्स आपण घेता तर तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स, व्हिडिओ रिकॉर्डेड लेक्चर्स, कंप्लीट सिलेबसचे नोट्स, वीकली टेस्ट आपल्याला मिळतील, फुल सिलेबस मॉक टेस्टही आपल्याला दिल्या जातील, PYQs आणि MCQs आपल्याला मिळतील, मॅरेथॉन सेशन्सही आपल्याला उपलब्ध राहतील. फीस इज 10,000 पण 20%चा डिस्काउंट करून मात्र 8,000 हे कोर्स उपलब्ध आहे. जॉईन करायला ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करायचं, स्टोअर सेक्शनमधून आपल्याला हे कोर्सेस घेऊ शकता. सगळ्यात मोठी विशेषता या कोर्सची ही आहे की पेपर 2चा कोर्स घेतल्यावर तुम्हाला पेपर 1 सेपरेट घेण्याची आवश्यकता नाही. फक्त 8,000 तुम्हाला दोन्ही पेपर जे आहे ते आम्ही उपलब्ध करून देऊ. पेपर 2चा जर आपण कोर्स घेता तर तुम्हाला पेपर 1 निश्चित पूर्णपणे फ्री दिला जाणार आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडेज सेशन. आय होप आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. ऑल द बेस्ट. 60 दिवस आहे पण काळजी नका करू.